गणपती बाप्पा मोरया. तुम्हा सर्वांना माझ्याकडून द रोमिंग पाटीलकडून अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे दिनांक 6 जानेवारी 2026. वर्षातली सगळ्यात पहिली अंगारकी चतुर्थी आज आहे. तर आपण सर्वजण गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो, पण तुम्हाला माहिती आहे का की आपण गणपती बाप्पा मोरया असं का म्हणतो? गणपती बाप्पांच्या पुढे आपण मोरया हा शब्द का लावतो? तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की मोरया या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? तर थांबा, कुठेही जाऊ नका, मी आहे ना, मी तुम्हाला सांगतो. गणेश पुराणानुसार मोरया गोसावी नावाचे एक गणेश भक्त होऊन गेले होते. ते मूळचे शालिग्राम म्हणजे कर्नाटकातले होते. 14व्या शतकात ते पुण्यातील चिंचवडगावमध्ये आले. महाराष्ट्रातले चिंतामणी गणपती बाप्पाच्या देवळात ते तप करून त्यांनी सिद्धप्राप्ती केली. ते गणपती बाप्पाचे महान भक्त होऊन गेले होते. अनेक ठिकाणी त्यांनी तप केले. शेवटी गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले आणि मग त्यांना वर मागण्यासाठी सांगितलं. मोरया गोसावी म्हणाले, मला कोणतीच मोहमाया नाही, मला काहीच नको. त्यांची ही निस्वार्थ भक्ती बघून गणपती बाप्पा अनेक प्रसन्न झाले होते आणि म्हणाले, आजपासून माझ्या नावासोबत तुझेही नाव लागेल. चला तर मग आपण आज भेट देत आहोत त्या चिंचवडमधल्या पवित्र ठिकाणी म्हणजे श्री मोरया गोसावी गणपती मंदिरात. स्क्रीन समोर बसा, हात जोडा आणि बोला गणपती बाप्पा मोरया. प्रकारे गाडी आता आपण लावलेली आहे आणि आता जात आहोत मंदिराच्या दिशेने. समोरच मंदिर आहे. श्री मोरया गोसावी हे मंदिर पारंपरिक मराठी शैलीतील दगडी बांधकाम असलेले एक मंदिर आहे. हे मंदिर मोरया गोसावींचे पुत्र चिंतामणी गोसावींनी बांधले होते आणि त्याची रचना ही साधी पण भक्तिप्रधान आहे. पवना नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर समाधी आणि गणेश मूर्तीवर आधारित आहे. मंदिरात खूप अशी गर्दी आहे, तर इथं सुद्धा आपल्याला VIP पास घ्यायचा आहे. थँक्यू. पास घेतलेला आहे आता आपण. 200 रुपये 2 जणांचे, म्हणजे प्रत्येकी 100 रुपये एक VIP पास मिळतो. पास करू शकतो. खूपच छान आणि असं प्रसन्न असं वातावरण आहे आज. एक पॉझिटिव्ह आणि एक वेगळीच एनर्जी येते मंदिराच्या गाभाऱ्यात, मंदिराच्या आसपासच्या परिसरात. या गर्भगृहात ज्या द्विभुज गणेश मूर्ती विराजमान आहेत त्या फक्त मूर्ती नाहीत, ही तर चमत्कारिक कहाणी आहे. या शेंद्री रंगाच्या सिद्धी बुद्धीसहित असलेल्या मूर्तीला पवना नदीतून मोरया गोसावींनी स्वतःच्या हाताने उचलून चिंचवडला आणली. हीच मूर्ती आज मोरया महाराजांच्या सजीवन समाधीवर विराजमान आहे. येथे आणखी एक रहस्य आहे. मोरया गोसावींच्या समाधीवरच गणपती बाप्पा विराजमान आहेत. म्हणजेच बाप्पाने स्वतःहून आपल्या भक्ताला आशीर्वाद दिला आणि चिंतामणी महाराजांच्या समाधीवरही दुसरी द्विभुज गणेश मूर्ती आहे. तसेच येथे फक्त 2च मूर्ती नाही आहेत. श्री कोटेश्वर ही जुनी उत्तराभिमुख मूर्ती आणि मोरया घराण्यातील 7 पिढ्यांच्या सत्वपुरुषांच्या समाध्याही येथे आहेत. मोरया गोसावींच्या या पवित्र भूमीवरून मन शांत होऊन परततोय. मंडळी, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा एकदा भेटूयात द रोमिंग पाटीलसोबतच्या पुढच्या स्पिरिच्युअल जर्नीवर किंवा तुमच्या सजेशनच्या टेम्पलवर. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.